रामराम शेतकरी बांधवांनो, आज आपण मोटरसायकलवर चालणाऱ्या नंदीराज आंतरमशागत यंत्राविषयी माहिती घेणार आहोत. शेतकऱ्यांना सद्यस्थितीत आंतरमशागत करण्यासाठी बैलजोडी सांभाळणं अवघड झालं आहे, कारण मजुरांची प्रचंड कमतरता भासते आहे. तसंच निसर्गाची अवकृपा, कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ, यामुळं चाऱ्याचा सुद्धा प्रश्न भयानक आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना या सगळ्यांवर मात करण्यासाठी आपण एका बैलजोडीचं काम करणारी यंत्रणा मोटरसायकलवर शेतकऱ्याकडे उपलब्ध असलेल्या जुन्या मोटरसायकलवर, ज्या की रोडवर चालण्यापासून सस्पेंड झालेल्या आहेत, बाद झालेल्या आहेत. आता ही 15 वर्षापूर्वीची स्प्लेंडर गाडी आहे, या शेतकऱ्याची आहे. यांची गाडी रोडवर सस्पेंड झाली होती, नियमानुसार ती रोडवर चालवता येत नव्हती. मग ही भंगारवर विकण्यापेक्षा टाकाऊपासून टिकाऊ या धर्तीवर एका बैलजोडीची काम करणारी यंत्रणा सगळी याला जोडण्यात आलेली आहे. त्यामुळे याचं नाव 2 बैलाचं काम करतो म्हणून नंदीराज असं नामकरण याचं केलेलं आहे. याच्यामध्ये आपण रिव्हर्स गिअर सिस्टीमसुद्धा दिलेली आहे, कारण शेतीमध्ये आंतरमशागत करताना कडेकाटेपासून आंतरमशागतीची कामं होणं गरजेचं असतं आणि मातीमध्ये पाठीमागं ढकलणं सोपी गोष्ट नाही. त्यामुळे आपण याला रिव्हर्स गिअर सिस्टीमसुद्धा ॲडजस्ट करून दिलेली आहे. प्राइस काय घेतली? 55,000मध्ये वखरपाळी आणि कोळपणी रिव्हर्स गिअर सिस्टीमसह शेतकऱ्यांच्या मोटरसायकलला जोडून देतोय. त्याच्यानंतर फवारणी यंत्राचे जर सेटअप घेतला तर 16,000मध्ये STP, बॅरल, गन सगळं सेटअप सहित मिळेल. पेरणी यंत्राचा बॉक्स रोहित कंपनीचं पेरणी यंत्र 24,000मध्ये मिळेल. 4 फनी बॉक्स आहे आणि 4x5ची ट्रॉली 22,000मध्ये मिळेल. तसंच हे 3 चाकी असल्यामुळं बैलजोडी एवढ्याच जागेमध्ये वळतं आहे. वळायला 1.5 पट जागा कमी लागते 4 व्हीलरपेक्षा. वजनानं हलका असल्यामुळं ओल्या जमिनीमध्ये तुडवा करत नाही. तसंच ह्याचे ट्रॅक्टर नक्षी टायर्स असल्यामुळं स्लिप मारत नाहीत आणि चाकाची साईज लहान असल्यामुळं. विचारायचं आहे की हा प्रयोग आपण कोणत्या वर्षी केला? हे 2017 पासून सगळे प्रयोग चालू आहेत. पहिला यशस्वी प्रयोग यशस्वी 2018मध्ये झाला या सेटअपचा. हे प्रथम शेतकरी आहेत आणि हे त्याचे मालक आहेत ह्या जुगाडाचे. त्याच्यानंतर सेटअप बनल्यानंतर आपण कोणकोणत्या पिकांमध्ये याचा वापर करून पाहिला? सर, सगळ्याच पिकांमध्ये पाळी, सगळ्या पिकांमध्ये कोळपणी, सगळ्या पिकांमध्ये फवारणी, 5 क्विंटल वजन ओढणारी ट्रॉली, एवढी सगळी कामं याच्यावर करून घेऊ शकता तुम्ही. कपाशीमध्ये आपण पाहिले हे हो, कपाशीमध्ये खत पेरणी आणि फवारणी सोबत सुद्धा करू शकता, फवारणी करू शकता आणि खत पेरणी आणि वखरपाळी हे दोन्ही एकत्र होऊ शकतं. म्हणजे कपाशीमध्ये जर शेतकरी जर कापूस पेरत असेल, जे याचे वापर करते आज, तर त्यांनी किती फवारणी या सेटअपचा वापर करून केलेला आहे? सर, याला आपण असं सेटअप, आता हे 2 चाकातलं अंतर म्हणजे याची रुंदी शेतकऱ्याच्या मागणीनुसार आहे. हे आमचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. बळीराजाला फक्त लुटण्यापुरतं राजा म्हणणारापैकी आम्ही नाहीत. बळीराजा जशी मागणी करेल त्याप्रमाणे आम्ही ते जुगाड बनवून देतो. हे किती रुंदी आहे? हे 2.5 फूट रुंदी आहे. इथे जे उपस्थित आहे, इथं उपस्थित आहे त्याची 2.5 फूट रुंदी आहे. मागचं जे आणि त्याच्या मागच्या ह्याची 4 फूट आहे आणि त्याला सुद्धा सेटिंग आहे. मध्ये जर हा तुकडा बाजूला काढला, नट बोल्ट मध्ये आहे, सगळं ऍडजस्टेबल आहे. तर ते किती कमी होते? 3 फुटात चालू शकते ते, म्हणजे 4 फुटाच्या याच्यामध्ये चालू शकते. त्याच्यानंतर वाही वगैरे बी आपण करून पाहिली? बिलकुल सर. कपाशीच्या व्यतिरिक्त दुसरे कोणते पीक आहेत? सर, सोयाबीन, बाजरी, ज्वारी, गहू, हरभरा या सगळ्यामध्ये आंतरमशागत केलेली आहे. सध्या तुम्ही हा जो सेटअप बनवून देताय, समजा गाडी शेतकऱ्याची आणि उर्वरित मटेरियल आमचं सगळं आणि त्याला अटॅच करून देण्याचाही खर्च मजुरी सहित त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. हो. याच्यात आतापर्यंत समजा आपण कोणकोणते चेंजेस केले? सर, आता याला पेरणी यंत्र आणि फवारणी यंत्र बहुतेक बसवलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्या? याच्यामध्ये आम्ही असं केलंय की शेतकऱ्यांना हे रोडवरती चालताना 25-30च्या स्पीडनं चालायचं, तर याच्यात नवीन व्हर्जनमध्ये आम्ही ते आता 35-40च्या स्पीडनं चालू शकेल असे त्याच्यामध्ये बदल केलेत. त्याचं ॲव्हरेज सुद्धा चांगलं येईल शेतकऱ्यांना. जनरली याचा काय ॲव्हरेज आलेला आहे? ते तर गाडीवर बी डिपेंड करेल. समजा 100 cc 150 cc, पण जनरली 100 cc गाड्या जास्त जोडतात शेतकरी. मग 100 cc एका एकरला फवारणीसाठी अर्धा लिटरपेक्षा कमी पेट्रोल लागतं आणि पेरणी, पाळी आणि कोळपणी ह्या कामासाठी सरासरी 1 लिटर पेट्रोल खातं. आतापर्यंत आपण कितीही गाड्या समजा 150पेक्षा जास्त शेतकऱ्यांना दिल्या आहेत. फक्त महाराष्ट्रच नाही तर कर्नाटका, तेलंगणा, आंध्रा या शेजारील राज्यामध्ये सुद्धा 1-1, 2-2 शेतकरी हे आतापर्यंत घेऊन गेलेले आहेत. एकदा आपलं
नाव, मोबाईल नंबर आणि पूर्ण पत्ता तुम्ही सांगा. ओके सर. माझं नाव बप्पासाहेब दादासाहेब डावकर, मौज तालुका जिल्हा बीड या गावातील शेतकरी आहे. आणि हे स्वतःच्या शेतीतील प्रयोगासाठी अगोदर 2 वर्ष हे करून मेहनत करून ही सगळी अवजार विकसित केलेली आहेत. आणि नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या आग्रहाखातर ही शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेली आहेत. माझा मोबाईल नंबर आहे 9852 02 11 11. काय असतं सर जुगाड बद्दल थोडीशी आपल्याला भीती अशी वाटते की म्हणजे कंपन्या जे काही प्रोडक्ट बनवतात नक्कीच ना. मल्टिपल ट्रायल घेतात हां. आणि कोणकोणत्या स्थितीमध्ये एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये त्याचा वापर करत असताना वापरकर्त्याला काही त्याचा दुखापत होणार नाही किंवा वापरकर्त्याला त्याचं काही नुकसान होणार नाही. एका प्रकारे ते सगळं बरोबर. टेस्ट रिपोर्ट वगैरे तुमचं असं म्हणणं आहे? नाही, त्या प्रकारची टेस्टिंग झालेली, रिस्की राहत नाही. सर बरोबर आहे तुमचं. पण आपण ज्या भारत देशामध्ये राहतो 2018 पासून आपण वापरतोय, तर आपला अनुभव कसा आला एकदम जोडून दिल्यानंतर? सर याच्यामध्ये शेतकऱ्यांना रिस्की असं काहीच नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जनरली प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये आता मोटरसायकल्स अवेलेबल आहेत, त्याच्यामुळे चालवायला कुणाला अवघड होत नाही. 3 व्हीलर असल्यामुळं हे पडण्याचा धोका नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना असं काही फारसं हे नाही, थोडंसं ट्रेनिंग झालं की व्यवस्थित चालू शकतो. याच्यामध्ये रिस्की असं काहीच नाही. त्याची स्पीड कमी असल्यामुळं अपघात होण्याचा धोका फार कमी आहे. मी कॉटन बेल्टमधून येतो. मी आमच्या सभोवताली जास्त बरोबर आहे, कपाशीचे. म्हणून मी पूर्वी कपाशीबद्दल प्रश्न विचारला. हां. दुसराही असा आहे की कपाशीच्या शेतामध्ये या यंत्राचा वापर करून आपण कोणकोणती कामं केली आहे, जसं की मला वाटते सरी काढायचं जे काम सर कापूस लागवडीपासून सगळीच कामं केली आहेत. म्हणजे कापूस लावण्यापासून सुद्धा ह्या पेरणी यंत्रामध्ये अशी सिस्टम आहे की तुम्ही कापसाचं बियाणं 9 इंचावर एक बी, 18 इंचावर एक बी असं सेटअप करून तुम्ही त्या चकत्या टाकले की तेवढ्याच अंतरावर बी पडतंय. म्हणजे कापूस लागवडीचा शेतकऱ्याचा खर्च सुद्धा कमी होतो. दुसरा मुद्दा असा आहे, काही शेतकऱ्यांना रेगाटी म्हणजे कापूस लावण्यासाठी मार्किंग करण्याची गरज असते, खत आणि मार्किंग, तर ते सुद्धा तुम्ही याच्यावर करू शकता. त्याच्यानंतर एकंदरीत आता हे सेटअप आपण जॉईन केल्यानंतर याचं एकंदरीत जे वेट राहते, वजन राहते, ते किती जाते समजा? सर हे 1.5 क्विंटलच्या आसपास भरतंय सगळं. 1.5 क्विंटल गाडी आरामशीर आरामशीर सहज उडू. तर शेतकरी बंधूंनो, या व्हिडिओमध्ये आपण या गाडीला जोडलेल्या जुगाडबद्दल माहिती पाहिली आहे. त्याचा मोबाईल नंबरही शेअर केलेला आहे याच्यामध्ये. तुम्ही त्यांना संपर्क करून अधिक माहिती त्यांच्याकडून घेऊ शकता. धन्यवाद.